शंकर पवार अकलूज। आज टाकळी टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी लोहार समाजातील विविध मागण्यासाठी टाकळी टेंभुर्णी गावातील धाडशी तरुण युवा कार्यकर्ते श्री दादासो बबन काळसाहेब यांनी दिनांक 3 मार्चपासून 2025 पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस उजाडला आहे। शासनानं या उपोषणाची दखल घ्यावी ही विनंती उपोषणकर्ते दादासो काळसाहेब यांची प्रकृती खालावत चाललेली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, माढा तहसीलचे तहसीलदार नायब साहेब आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील, आपणा सर्वांना आमच्या समाजाच्या वतीनं लोहार समाजाच्या वतीनं मागण्या या लोहार समाजा बांधवाच्या मुलाच्या शिक्षणासाठी परदेशामध्ये शिक्षणासाठी लागणारी फीची रक्कम ही शासनाने कर्ज रूपात सवलत द्यावी। समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ त्याला आमच्या समाजाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असलेले शिलेदार लोहपुरुष सरदार भीमाजी लोहार हे नाव देण्यात यावे आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या आमच्या ही लोहार समाजाला लागणारे उद्योग व्यवसायासाठी लागणारी साधन सामग्री पंचायत समितीच्या माध्यमातून मिळावी। जिल्हा नियोजन समितीवर एक तरी सदस्याची लोहार समाजाची निवड व्हावी। समाजातील अत्यंत गरजेचे लोकसंख्येनुसार एक तरी समाज मंदिर प्रभू विश्वकर्माच्या नावाने मिळावे। आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि जे उपोषण करते दादासाहेब काळसाहेब यांच्या उपोषणाची सोडवणूक व्हावी। सरकार दरबारी आम्हाला न्याय मिळावा आणि दादांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रमुख अधिकारी असावेत आणि दादांना या आता कोर कमिटी निवडली जाणार आहे, त्यामध्ये ते निवडणुकीमध्ये विचार विनिमय होणार आहे। आत्ताच या ठिकाणी काही क्षणापूर्वी अकलूजचे पैलवान यशवंतआबा काळसाहेब यांनी आपल्या मागण्या मान्य होत नाही, सरकार आपल्या मागण्याकडे कानाडोळा करते म्हणून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलीस कर्मचारी यांच्यामुळे आणि इतर कार्यकर्त्यामुळे त्यांचं आज हा आत्मदहनाचा प्रयत्न थांबवण्यात आला। आज त्यांच्यामुळं आज समाजातील आंदोलन या प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून आंदोलन तीव्र होत चाललेलं आहे। यापुढेही जर मागण्याचं दर्शक नाही झालं आणि जर मागण्या मान्य नाहीत झाल्या तर यापुढेही समाजातील प्रत्येक बांधव आपलं उग्र आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला समाजानं सहकार्य करावं। आमच्या समाजाची जी वंचित राहिलेला आहे आमचा समाज तो पुढं आणण्याचं काम या शासनानं करावं। आम्ही शासनालाही धन्यवाद देतो, पुन्हा विनंती करतो आणि आमचे आंदोलक तीव्र होऊ नयेत यासाठी समाजानं आमच्या या छोट्या छोट्या मागण्या द्याव्यात आणि पार पाडाव्यात एवढी मी विनंती करून मी आपली या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वकर्मा। नमस्कार। 5 दिवस तुमचे मिस्टर उपोषण बसले, समाजासाठी बसले, तुमच्या भावना काय? नमस्कार, माझं नाव वैशाली दादासो काळसाहेब। आज 5 दिवस झाले माझे मिस्टर उपोषणाला बसलेले आहेत, तरीही कोणीही प्रशासन भेटायला आले नव्हते। पण आज नायब तहसीलदार साहेब आणि सर्किल साहेब हे भेटायला येऊन सुद्धा त्यांच्या हातात निर्णय नाही, ते ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत। पण मंत्री महोदयांना आणि विभागीय साहेबांना अगोदर निवेदन देऊनही त्यांनी यावर लक्ष दिले नाही आणि पूर्ण महाराष्ट्रातील तमाम लोहार समाजाच्या वतीनं मी सांगते की जर ह्या 2 दिवसात जर निर्णय नाही दिला तर तालुक्यात जिल्ह्यात आंदोलनं होतील। धन्यवाद। माझं नाव महेंद्र लक्ष्मण काळसाहेब। आज या ठिकाणी 5वा दिवस आहे उपोषणाचा। 5व्या दिवशी आज आबासाहेब काळसाहेब एक समाज बांधव आहेत, यांनी या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केला, तरीसुद्धा या सरकारला थोडीसुद्धा जाग येत नाही आहे। संविधानानं मूलभूत हक्क दिलेला आहे। समाजाला मान मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी या उपोषणासाठी बसलेलो आहे, तरीसुद्धा सरकार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। जे अधिकारी येत आहेत त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ठोस निर्णय घेता येत नाही, तरी कृपया आमची सरकार मायबापाला आमची विनंती आहे, तमाम महाराष्ट्रातील लोहार समाज बांधव यांच्या वतीनं आज या ठिकाणी मी सर्वच सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रतिनिधींना विनंती करतो की या उपोषणाचं गांभीर्य त्यांनी घ्यावं। जर या उपोषणाचं गांभीर्य ते घेत नसतील तर आम्हाला आमच्या समाजासाठी वेगवेगळी पावलं उचलावं लागतील। तालुकास्तरीय असतील, राज्यस्तरीय असतील,
या ठिकाणी आम्हाला वेगवेगळी उपोषणं करावं लागतील. पण आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या खूप मोठ्या नाहीत, अगदी छोट्या छोट्या मागण्या आहेत. त्या मागण्यावरती यांनी थोडा अभ्यास करावा. आमची एक कोर कमिटी नियुक्त करत आहे, त्या कमिटीची बैठक लावावी आणि आमच्या समाजाच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या आणि या उपोषणाला स्थगिती देण्यासाठी एक ठोस निर्णय द्यावा. उपोषण करून या महाराष्ट्राला उपोषण करणारा माणूस मेल्यानंतर जे काय ते त्या समाजाला मिळतं, तर आमचा हा लढणारा नेता आम्हाला घालवायचा नाही. उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की उपोषण करण्यामागचा एकच हेतू आहे की समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनात दरबारी पोचवायच्या आहेत आणि त्या शासन दरबाराने त्यावर गांभीर्याने विचार करून या पूर्ण मागण्या मान्य कराव्या. एवढी मी तमाम लोहार समाजाची विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय लोहार.